हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे. मित्र बोलून की हिंदू नववर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा सण असतो आणि याच गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने डोंबिवली सांस्कृतिक राजधानी ज्या शहराला बोलतात त्या शहरामध्ये कलर्स मराठीची टीम आली आहे या शोभायात्रेमध्ये सहभाग घेण्यासाठी. माझ्यासोबत गोड अशा अभिनेत्री आहेत, मी त्यांच्यासोबतच गप्पा मारणार आहे. डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणतात आणि त्यातल्या त्यात हिंदू नववर्षातला आपला पहिला सण गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो. त्याची शोभायात्रा सुरू आहे. किती भारी वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठून नटून थटून आम्ही आलो आहोत. त्याचा असं ना की यार एवढं सकाळ उठून कोण येतं यार, काय वाटतंय, सगळं झालं पण सार्थकी लागलंय. करेक्ट. तू म्हणालास तसं की एवढ्या सकाळी उठून म्हणजे सवय असते आपल्याला सकाळी उठायची आणि कामावर जायची, पण इतकं नटून आणि पारंपरिक जे आपली संस्कृती आहे म्हणजे नथ आणि हिरव्या बांगड्या. फक्त मी साडी नाही नेसली आहे, माझी सून साडी नेसली आहे इकडे. सो आम्ही प्रयत्न केला आहे की आम्ही पारंपरिक वेशात आपल्या हिंदू संस्कृतीचा जो हा सण आहे चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडवा आणि आपलं हिंदू नववर्ष, आणि या निमित्ताने आम्हाला खरंच खूप छान वाटतंय, खूप ग्रेट वाटतंय की डोंबिवलीसारख्या म्हणजे आपलं डोंबिवली शहर हे आपली मराठी संस्कृती जपणारं शहर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ठाणे इथे, मुलुंड येथे, गिरगाव येथे ज्या शोभायात्रा भरवल्या जातात, ज्या स्वागत यात्रा भरवल्या जातात, पण त्याहीपेक्षा खरं कौतुक म्हणजे कारण मी डोंबिवलीला राहिले आहे. एक 7 वर्ष मी डोंबिवलीत राहिले आणि मी अनेक वर्षांनी म्हणजे ही 2000ची गोष्ट आहे, मी खूप वर्षांनी आज डोंबिवलीत आले आणि खूप छान वाटतंय. परिसर इतका सजवलेला आहे आणि मुख्य म्हणजे कौतुक करा असं वाटतं जी छोटी छोटी मुलं लेझिम, ढोल ताशे आणि त्यांना जे असं शिकवलेलं आहे व्यवस्थित त्याची ते इतके दिवस प्रॅक्टिस करत असतात आणि आज तो दिवस असतो, आज तो चैत्र पाडव्याचा दिवस असतो, गुढीपाडव्याचा दिवस असतो, त्यांना त्यांची कला इथे सादर करायला मिळते. आणि मला वाटतं अनेक ढोलपथकं असतात आणि आपली प्रत्येक ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सने आपण मिरवणुका काढल्या जातात, त्यांचे काही ट्रक्स असतात. हे सगळं मी बघत होते, पण आज प्रत्यक्ष कलर्स मराठीमुळे हा योग आला आहे की आम्हाला स्वागत यात्रेमध्ये भाग घ्यायला मिळाला. आमच्या भाग्य दिले तू मला या मालिकेत, मी आकांक्षा आणि ही सानिया, आम्हाला हा योग जुळून आला आहे स्वागत यात्रेमध्ये येण्यासाठी आणि खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय. अजिबात वाटत नाही आहे की पहाटे उठून आपण आलो आहे आणि खूप मजा अजून अनुभवायची आहे. आणि सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि ह्या नववर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. मला तुला विचारायला आवडेल की असं असतं ना की गुढीपाडवा जसा जसा पुढे सरकत असतो तसे बाईक रॅली असते, त्याच्यानंतर ढोल ताशा पथक वगैरे असतात आणि या सगळ्यामध्ये महिला सुद्धा कुठेच मागे नाही आहेत. बाईक रॅलीवर सुद्धा महिला आहेत, ढोल कमरेला बांधून सुद्धा महिला ढोल ताशा पथकामध्ये सहभागी होतात आहेत. कधी वाटतं का की यार या बाईकवर मी असायला पाहिजे तरी कधी तो ढोल मला कमरेवर चढायला? अरे नेहमी वाटतं की मला ती बाईक रॅली खरं तर मला एन्जॉय करायची आणि मला ती चालवायची आहे बाईक. मला खरं तर बाईक नाही चालवत आहेत, हां स्कूटी वगैरे अगदीच. पण ते फेटा बांधून आणि नऊवारी नेसून वगैरे ते करण्यातच मज्जा आहे, वेगळा तो स्वॅग आहे ॲक्च्युली. आणि त्यात आपला पाडव्याचा सण आहे आणि या दिवशी तर आपण उत्साहाने करतो. खरं म्हणजे तू मगाशी विचारलंस की सकाळ कंटाळा झालेला की खरंच जायचंय का, खरंच एवढं नटायचंय का, पण आता इथे आल्यावर सगळा थकवा नाहीसा झाला आहे आणि मजा येते. तुला विचारायला आवडेल, जसं तू बोललीस की मी गेले 7 वर्ष डोंबिवलीमध्ये राहिले, 2000ची ही गोष्ट आहे. नॉस्टॅल्जिक वाटतं का? कारण का जेव्हा मी डोंबिवलीमध्ये होते तेव्हा मी सुद्धा या शोभायात्रेमध्ये भाग घेतलेला, मी सुद्धा माझ्या मित्रमंडळीसोबत अशी वेड्यासारखे नाचायची. मी ना मला ना प्रचंड नाचायला आवडतं. सगळ्यांना माहिती आहे, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, सहकलाकारांना. त्याच्यामुळे तेव्हा मी 1 वर्ष भाग घेतला होता, पण तो गणपती उत्सवामध्ये होता आणि जे ढटाळ करून जे आम्ही नाचलो होतो. हां एक्झॅक्टली. म्हणजे दिवाळीमध्ये सुद्धा आपण खूप सण तो उत्साहाने साजरा करतो आणि त्याच पारंपरिक पद्धतीने. पण पर्टिक्युलरली आज बोलायचं झालं म्हणजे हो मी हे मिस करत होते इतकी वर्ष. आय नेवर थॉट की मी कधी अशा पद्धतीने कलाकार म्हणून या शोभायात्रेत, स्वागत यात्रेत सहभागी होईन. त्याच्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि तू मगाशी म्हणालास तसं बाईक रॅलीमध्ये आणि महिला ज्या उत्साहाने भाग घेतात, म्हणजे मी आत्ता बघितलं, आम्ही थोडा वेळ चालत आलो होतो तेव्हा बघितलं की पुरुषांपेक्षा आय मस्ट टेल की महिलांचा सहभाग म्हणजे बघ त्या घरी उठून, आज पाडव्याचा सण आहे, घरी उठून सकाळी लवकर उठून छान अशा रेडी होऊन नऊवारी नेसून आपल्या घरातलं जेवण, सणाचं जे गोडधोडाचं गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नैवेद्य दाखवतो देवाला, तर ते सगळं करून या बायका आल्या असतील. त्याप्रमाणे हॅट्स ऑफ
टू देम. सिरियसली खरोखरच कौतुकास्पद आहे हे. आणि बाईक रॅलीबद्दल मला सांगायला आवडेल की आपण जे न्यू इयर रेझोल्युशन नेहमी करत असतो 31 डिसेंबरला, पण खरं तर आपला हिंदूंचा सण आहे हा नववर्षाचा जो आहे तो गुढीपाडव्याचा आहे. आणि जान्हवी, मी तुलाही विचारणार आहे की तुझा काय संकल्प असणार आहे. मला तोच प्रश्न मला विचारायचा आहे की 31ला जो संकल्प आपण करतो तो कधीच पूर्ण होत नाही. गुढीपाडव्याला कोणता संकल्प आहे जो 31ला आपण केलेला, 1 तारखेपासून आपण जो केलेला, तो आज देखत पार झालाय का की नाही झालाय, की अरे करू रे असं? नाही, फिटनेसचा संकल्प मी घेतलेला आणि तो नंदिनी ते तू म्हणू शकतोस की तो मी पूर्ण केलाय. हो, मी पूर्ण केलाय बस. मग आता या हिंदू नववर्षापासून अजून कोणते संकल्प आहेत का की जे आपण मनात करणारच आहोत, मला पूर्ण होतील का नाही माहिती नाही. मला आता तू बोल. नाही, संकल्प ऑब्व्हियसली आहेत की आता अजून काहीतरी छान वेगळं काम करायचं आहे आणि हा संकल्प मी मनाशी गाठच बांधलेली आहे की मला एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायचं आहे. यावर्षी मी तो संकल्प घेते आणि मी तो पूर्ण करेन. माझा संकल्प असणार आहे, मला बाईक चालवायला शिकायचं आहे आणि मला पुढच्या वर्षी स्वागत यात्रेमध्ये बाईक रॅलीवरती बसायचं आहे. हा संकल्प खरंच पूर्ण झाला पाहिजे, कारण का पुढच्या वर्षी आम्हाला खरंच तुम्हाला दोघींना बाईक चालवताना बघायला आवडेलच. तुर्तास मी तुम्हाला दोघींना सुट्टी देतो, कारण का खूप शोभायात्रा तुम्हाला एन्जॉय करायची. पुढे आपण आपल्या कलर्सच्या अजून कलाकारांना भेटणार आहोत, तेव्हा सुद्धा आपण अशीच धमाल मजा मस्ती करू. थँक्यू सो मच.